कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात सुरू असलेल्या रस्ता सत्याग्रहाने आज महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे। या 20 दिवसांच्या पायी पाहणी मोहिमेनंतर चैतन्य पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे। यावेळी चैतन्य पाटील यांनी महामार्गाची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, अपुरे सुरक्षा उपाय आणि ठिकठिकाणी असलेल्या धोकादायक वळणांबाबत सविस्तर अहवाल सादर केलाय। या भेटीत चांगल्या रस्त्यांच्या बाजूलाच अचानक येणारे खड्डे आणि यामुळे प्रवाशांना होणारा त्रास यावरही चर्चा झाली। जनतेचा रस्ता जनतेसाठी सुरक्षित व्हावा ही भूमिका मांडत चैतन्य पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। मंत्री उदय सामंत यांनी या संपूर्ण प्रश्नावरती सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिलेले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असून प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। ही केवळ आश्वासने न राहता त्यांची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होते। भविष्यात या महामार्गाचे काम कधी पूर्ण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।